हाय गाइस, तर हा माझा ब्लॉग इव्हनिंग टू नाईट रुटीन अँड सो तुम्ही बघा मी आज काय काय करणार आहे. सो आता फटाफट फेस वॉश करून घेते अँड आता वाजले 6:30 होणार आहे. अँड आता माझं लुक ॲट बघा, मला माझे केस वाढवले अँड मी माझी कम्फर्टेबल हेअरस्टाईल आहे ती आहे. सो गाईस अँड माझं बटनाची बॅटरी आहे. कम्फर्टेबल हेअरस्टाईल करून म्हणजे मी स्वतःच करते कारण एकदम सोपी आहे ती. एक वर्षाची मुलगी नाही करू शकत पण 5 वर्षापर्यंत मुलगी करू शकते. एकदम सोपी आहे. तुम्ही बघू शकता मी तसंच काढते असं वाटतं. फसून घेते. तुम्हाला गोष्ट सांगू तर माझे सबस्क्रायबर प्लीज वाढवा. मी भरपूर त्याचा प्रयत्न करते पण मी माझे सबस्क्रायबर्स वाढतच नाही. अँड सो गाईस मी आता फसून घेतले. अँड सो गाईस आता मी पावडर आणते. गाईस ही माझी हिमालयाची कारण की मला सो गुड अँड कसं पावडर एकदम सुंदर पावडर मला भरपूर आवडते. सो गुड हा पावडर ट्राय करा. अँड सो वास अजून एकदा मी आवडते परत पावडर. आणि मी आता बुटणी बनणार आहे. पांढरी बुटणी बनणार आहे. मला ठीक आहे. फटाफट स्ट्रेट टेबलकडे येऊया. चलो किड्स आता चेअर घेऊन येते माझी फटाफट. सॉरी गाईस मी चेअर नाही बॅग घेऊन येते माझी. इथून जवळजवळ आहे बॅग त्यापासून माझी 5 बुक्स आहेत. त्यापासून मी जवळ झाली आता माझी पाऊल क्यूट्स आहे. याच्या मी करतो केलं तसं मी व्हिडिओ टाकलाय माझ्या चॅनलवर अँड तुम्ही तो बघू शकता. माझे आता नोटबुक्स 8-7च्या दरम्यान आहे. सो अँड माझे दप्तर भरपूर अशी बॅग म्हणजे इतकी ना इतकी जड झाली मी तुम्हाला काय सांगू. आणि काही मी व्हिडिओ मला बनवायला आवडतो पण व्हॉइस ओव्हरच्या टायमिंगला माझा झोप खराब होतो यार. मला ठीक येते, मला खोकला वगैरे येतो मला परत. मग मला पहिल्यापासून सगळं करायचं. अँड मला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये भरपूर खराब आवाज येतात म्हणून मी रूममध्ये येऊन हे करते कारण की रूममध्ये पंखा लावलेला असतो. तो पंख्याचाच आवाज येतो, बाकी कुठला आवाज नाहीतर असं जर टिंगटोंगसा वगैरे येतो. आता मी घेतलं आहे माझं सगळं सामान. अँड सो आता मी तुम्हाला सांगू की ना त्याचं चेअर कुठं नाही भेटत आहे. आता फटाफट चेअर घ्यायला जायला हवं मला. माझ्याकडे एक चेअर आहे ती बघूया साईजची आहे काय. फटाफट घेऊन येते. बाय. तर मी आता माझा कॅमेरा कसा चालला आहे एवढं सगळं करायला. अँड तुम्हाला जे पाठीमागे दिसत असेल ना दरवाजा त्या दरवाजाकडे तुम्ही लक्ष नको देऊ कारण की तो माझा किचनचा दरवाजा आहे. तिकडे सगळे लोक येतात जातात काय करतात काय सांगू शकत नाही. आणि आता असं मॅथमॅटिक्स असं काढलं आहे. सो इज दिस माय मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स मला भरपूर आवडते. मॅथमॅटिक्समध्ये यावर्षी माझे मार्क कमी आले आहेत. तर तुम्ही
मला वाटलं की मी पास झाले, नशीब मी पास तरी झाली. फेल झाली असती तर पप्पा मला बरं नव्हते आणि वरती मम्मी पण बरं नव्हती. आणि माझा लक्ष जातो आहे होमवर्कमध्ये. आणि मी काय केलं माहिती आहे, मराठीच्या पेपरच्या टायमिंगला मी काल मराठीच्या पेपरच्या आधी मी काय म्हणजे काय अभ्यास नाही केला. अँड मी जेव्हा पेपरला गेली तेव्हा मला पूर्ण पेपर आला A to Z. मी सरांना वगैरे काही पण नाही क्वेश्चन विचारलं. म्हणजे समजा ही प्रॅक्टिससुद्धा नाही करत तिचे नंबर कसा आहे. सो गाईस मी तुम्हाला कधीतरी सांगणार आहे. कम्प्लीट झालं, भेटूया आपण. गाईस आता माझी कंपॉक्स मला सगळं बाहेर A to Z खालती पडलं. ते मी फटाफट ऑर्गनायझेश करते. ओके, आणि मी आता पेन्सिल काढणार आहे. सो मी आता पेन्सिल काढते आहे. अँड गाईस मला तो युट्यूबर सांगायचा की तुम्ही बघत नाही. अँड गाईस मी फद्दू वाटते कधी मला, मी फद्दू नाही आहे. अँड गाईस मी तुम्हाला विचारतो BNP म्हणजे कोणते स्टुडंट ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. अँड मी हवं तरी गाणं करणार आहे, मी हळूच बड़ी मुश्किल से पास होने वाले स्टूडेंट ऐसा भी मैंने बोल दिया. मी मला कमेंट में सांगू शकता हिंदीमध्ये त्याचं उत्तर आहे. अँड BNP म्हणजे हिंदीमध्ये मी या क्वेश्चनचं मला उत्तर द्या. अँड मी ह्याच्यात दुसरा पण क्वेश्चन विचारणार आहे. द फेवरेट यूट्यूबर. अँड मी माझे 2 यूट्यूबर आहेत फेवरेट, मी सांगणार आहे. आता मी होमवर्क करते अँड सॉरी केरला आहे गाईस. अँड होमवर्क करून सो गाईस आता मी ब्रेक अँड मी आता ब्रेक घेतला 5 मिनिट. तर मी परमेश्वर आता माझी आता मी ब्रेकमध्ये काय तर गाईस आता माझं दिसणार चॉकलेट माझे काकाने पण तुम्ही ह्याचे चॉकलेट कसे तो कधी कधी इमलीचं आहे. अँड अँड म्हणजे इकडे बाहेरचं आहे की त्याची मधली लेअर पूर्ण चॉकलेट. आता मी चॉकलेट फुटची सो इमलीचं एकदम आंबट. सो गाईस आता मी इमलीची चॉकलेट ट्राय करते. हे माझ्याकडनं मध्ये मध्ये फुटवतं आता फुटलं आता पडणार असतं. सो एंड गाईस यो अँड गाईस पहिले माझ्याकडनं व्हिडिओज नाही बनवते कारण की माझं पूर्ण स्टोरेज भरलं होतं. गाईस माझ्या लहानपणीचा फोटो दाखवतो तर मी तो फर्स्ट टाईम रिव्हील करणार आहे. मी कधी माझं लहानपणी सो इट्स डॉन. अँड गाईस जेव्हा डॉन येते तुम्ही की माझी अँड जे डॉन लिहिलेलं आहे इग्नोर हां डॉन गाईस बिकॉज सिरियल आहे ना. अँड म्हणजे आता मी तेव्हा माझ्या मम्माने मला ना कोकोनट वॉटर दिलं. जे कोकोनट वॉटर पितात ते मला कॉमेंटमध्ये समजली नाही ती. अँड गाईस तुम्ही ट्राय केलं अँड गाईस ट्राय केलं त्याच्यामध्ये इतकं प्रोटीन असतं ना मला ते मला सिवायचं चॉकलेट आता मी ट्राय करते. आणि तुम्हाला टोळ गेल्यावर मला जेवढा चावलं आपला त्याने चॉकलेट कसं असतं. अँड गाईस मी आता खाल्लं आणि ते चॉकलेट असं आणि माझी गरज नाही का तुझं वाईट मला आवाजच येत असेल की तुम्हाला दाखवणार नाही दाखवणार
ठेवली फक्त. अँड गाईस हा पण मी इग्नोर करत ड्रॉइंग लिहिलेलं रेशनचा फोटो आहे तो. तुमचं बघा माझं आता मी कशी मला फरक आहे करू शकता. ह्या डोनेशनमध्ये लहानपणीमध्ये आणि मोठ्यापणीमध्ये फरक आहे. तो तुमच्या पण ह्याच्यामध्ये फरक आहे ना, त्यामध्ये फरक आहे. अँड आता मी वॉइस ओव्हर करते. माझ्या मनातल्या मनात मला कोणतंच मला फनी नाईट व्हिडिओ आठवतो आहे जो मी व्हिडिओ बघितलेला होमवर्क कम्प्लीट झाला आहे. फ्रीजमध्ये बॉटल भरून ठेवली होती आणि मी अजून चॉकलेट खाती आहे. आणि आता बाहेर आले मम्मा मी कशी पुढे गेली तशी माझी मीला बघत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त 11-12 मिनिटाचा वगैरे दिसत असेल. 15 मिनिटाचा आहे व्हिडिओ. पण मला हा व्हिडिओ बनवायला किती तासात माहिती माझा होमवर्क म्हणजे किती मला ब्लॉग बनवून 4 तास वेळ लागेल. म्हणजे तुम्हाला हा 15 मिनिटाचा व्हिडिओ अँड ह्याच्यामध्ये तास किती झाले असणार समजा 4 करू शकत पण नाही. हां बाई चालेल मी आता माझी एक सिंगिंग करून तुम्हाला दाखवते तर तुम्ही ती ऐकली असं माझा पाऊस तर त्यांनी व्हिडिओ टाकला तर मी तुम्हाला सांगत आहे. अँड माझा पाऊस मी स्वतः मला आता मी ड्रॉइंग करणार आहे. मी कधी पण ड्रॉइंग करायला विचारतच नाही. आता मी माझी ब्रश पेन ट्राय करते. त्याच्यात माझे ऑइल पेस्टर्स पण ठेवते ते मध्ये पण येतात. मी ह्या पाऊसचा मेकअप केला आणि हा पाऊस मला खूप छान लागला. घरातल्या घरात भेटला बोर्ड थोडीशी ड्रॉइंग राहिली करायची तर मला ते फक्त टिंब आज त्यांना मराठी करते तर मी माझा हिंदी स्पीकिंगवाला व्हिडिओ बघा आणि त्यात मी ते इग्नोर करणार 4 म्हणजे तुम्ही सांगा गेले. आता माझी आजी पण त्याचं मी इग्नोर करा माझी आजी वगैरे येतच लागतात कारण की ती किचनची आणि आता मी हे केलं काय हे धोंडे मी म्हणते काय अँड मम्माने सुका आंबा दिला अँड मध्येच मम्मा आली ना अँड तो कसं तरी आहे. अँड गाईस मी माझ्या मम्माचा फेस रिव्ह्यू करायला गेला आहे स्नॅपचॅटवर. फिरायला भाग गेलो 0778 त्याच्यानंतर मला भरपूर आवडलं. आहे तुम्हाला पण भरपूर महाराष्ट्रामध्ये लुक ॲट दिस इकडे पण होते मी इकडे आता पाणी पिणार आहे इकडे आणि मी माझ्यासोबत करत पण पाणी पित होती मध्ये वॉइस ओव्हर बंद करून आणि मला पाणी
सवय झाली आणि स्कूलमध्ये पण मी ना मोस्टली म्हणजे 2-2 बॉटल ते तुम्ही बघा पाणी पिया पण ते वेस्ट घालू नको कारण की वेस्ट झालं तर तुम्ही झाडांना वगैरे घाला कारण की महाराष्ट्रात पहिला पाऊस नाही पडत होता ना उन्हाळ्यात चालू होता जूनमध्ये पाणी कमी करू नको आणि मी हा वाला ब्लॉग इथेच एंड करते बाय.